विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी राज्यामध्ये कृती कार्यक्रम राबवण्यात येत आहे। जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था रत्नागिरी यांच्यामार्फत विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन स्तर प्राप्त करण्याच्या दृष्टीने भाषा कृतीचा बुधवार या उपक्रमाच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येत आहे। आजच्या या व्हिडिओद्वारे आपण इयत्ता दुसरीसाठी प्रथम भाषेतील लेखन या कौशल्यासंदर्भात जोडाक्षरे व विरामचिन्हांचा वापर करणे या अध्ययन क्षमता विकसित करण्यासंदर्भात माहिती घेऊया। इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी भाषा विषयासाठी पुढील अध्ययनाचे स्तर अपेक्षित आहे। 2 ते 3 शब्दांची व सोप्या जोडाक्षरांची 1 ते 2 सोपी वाक्ये पाहून लिहितो। 4 ते 5 सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे असलेली 2 ते 3 वाक्ये पाहून लिहितो। 2 ते 3 शब्दांची 1 ते 2 सोपी वाक्ये ऐकून योग्य गतीने लिहितो। 2 ते 3 सोप्या शब्दांची 2 ते 3 सोपी वाक्ये ऐकून योग्य गतीने लिहितो। 2 ते 3 शब्द व जोडाक्षरयुक्त 1 ते 2 वाक्ये ऐकून विरामचिन्हांसह योग्य गतीने लिहितो। 2 ते 3 सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी युक्त विरामचिन्हांसह 3 ते 4 वाक्ये ऐकून योग्य गतीने लिहितो। श्रुतलेखनाकरिता 4 ते 5 शब्दांची 1 ते 2 सोपी वाक्ये योग्य गतीने लिहितो। 4 ते 5 सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी युक्त 1 वाक्य विरामचिन्हांसह ऐकून योग्य गतीने लिहितो। 4 ते 5 सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी युक्त 2 ते 3 वाक्ये विरामचिन्हांसह योग्य गतीने लिहितो। ज्या अक्षरात 2 किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्याला जोडाक्षर म्हणतात। जोडाक्षरे लिहिण्याच्या पद्धती: एका पुढे एक वर्ण लिहून, एका खाली एक लिहून। वैकल्पिक जोडाक्षरे: सर्वच जोडाक्षरे आडव्या व उभ्या अशा 2 किंवा अधिक पद्धतीने लिहिता येतात। विशेषाक्षर: मराठी भाषेत काही जोडाक्षरे फार वेळा वापरली जातात, त्यामुळे त्यांच्यापैकी प्रत्येकासाठी एक स्वतंत्र मुळाक्षर तयार करावे लागले आहे।
खेळ खेळणार आहोत. आणि या खेळामध्ये आपण कसा खेळायचा आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. आणि हा खेळ खेळणार आहेत आमचे विद्यार्थी स्पर्श आणि स्मित. तर हा खेळ खेळण्यासाठी आपल्याला लागणार आहे हा पट, त्याचप्रमाणे जेवढे विद्यार्थी सहभागी आहेत तेवढ्या सोंगट्या आणि हा फासा. तर विद्यार्थी प्रथम फासा टाकेल आणि जेवढे पॉईंट्स त्याला मिळालेत तेवढी घरं तो पुढे चालेल. आणि जे जोडाक्षर येईल त्या जोडाक्षरावर आधारित एक शब्द लिहील आणि त्या शब्दावरून एक वाक्य तयार करेल. आणि सर्वप्रथम या क्रमाने जो पुढे जाऊन सगळ्यात पहिल्यांदा ही स्माइली जो मिळवेल तो ठरेल या खेळाचा विजेता. आजच्या खेळाचा विजेता कोण आहे? स्पर्श. तर स्पर्शसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. आता आपण विरामचिन्हांविषयी माहिती घेऊया. विराम म्हणजे थांबणे किंवा विश्रांती घेणे. वाक्यात ठराविक ठिकाणी किती वेळ थांबावे यासाठी काही चिन्हे वापरली जातात, त्यांना विरामचिन्हे म्हणतात. पूर्णविराम,
वाक्याचा शेवट झाल्यानंतर पूर्णविराम चिन्ह वापरतात. एखादे संक्षिप्त रूप दाखवण्यासाठी पूर्णविराम चिन्ह वापरतात. स्वल्पविराम. एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यानंतर स्वल्पविराम वापरतात. संबोधनानंतर स्वल्पविराम येतो. प्रश्नचिन्ह. प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह देतात. उद्गारवाचक चिन्ह. उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखविणाऱ्या शब्दाच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह वापरतात. दुहेरी अवतरण चिन्ह. एखाद्या व्यक्तीने बोललेले वाक्य जसेच्या तसे लिहिताना दुहेरी अवतरण चिन्ह वापरतात. या विरामचिन्हांच्या खेळामध्ये सर्वात प्रथम दिलेल्या शब्दांपासून विरामचिन्हांचा योग्य वापर करून वाक्य तयार करून त्याचे लेखन करेल तो ठरेल या खेळाचा विजेता. तर हा खेळ खेळणार आहेत आमचे ओरी नंबर 1 शाळेचे विद्यार्थी. माझे नाव शिवम. माझे नाव स्पर्श.
तर या खेळामध्ये सगळ्यात पहिल्यांदी 2 वाक्य कोणी तयार केली? शिवमने तयार केली. म्हणून या खेळाचा विजेता कोण असेल? तर मग शिवमचं अभिनंदन करूया.